या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं माजी विद्यार्थ्यांचा जो सस्नेही मेळावा जो आपण आयोजित केलेला आहे, या प्रसंगी व्यासपीठावरील सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय भारत पाटील साहेब, कोल्हापूर चर्च काउन्सिलचे सन्माननीय सेक्रेटरी दीनानाथ कदम साहेब, कोल्हापूर चर्च काउन्सिल एज्युकेशन कमिटीचे चेअरमन ॲडव्होकेट टी धनवडे साहेब, त्याचबरोबर आपल्यासमोर जिल्हा न्यायाधीश राजेंद्र माजगावकर साहेब आहेत, पोलीस उपअधीक्षक उमेश हजारे साहेब आहेत, त्याचबरोबर शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका PU बिजापूरकर मॅडम, सर्व आजी माजी मुख्याध्यापक, सर्व आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते सर्व आजी माजी विद्यार्थी, आपणा सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला मी स्वागत करतो. अर्थात सकाळपासून बरीच या ठिकाणी चर्चा किंवा बऱ्याच वाक्यांची पुन्हा पुन्हा तुमच्या कानावरती पुनरावृत्ती झालेली आहे. ज्या घरट्यामध्ये पाखरांनी ऊन वारा पाऊस यापासून सुरक्षिततेसाठी आसरा घेतला, ज्या पंखाखाली ही चिमणी पाखरं घडली, पाखरांबरोबर ओळख झाली, या ओळखीतूनच घट्ट नात्या पलीकडली गट्टी जमली, ज्या घरट्याच्या आजूबाजूला ही पाखरं खेळली बागडली, शालेय जीवनातील एक एक सुवर्ण क्षण त्यांच्या जीवनातील कधी निघून गेले हे समजलेच नाही, अशी ही पाखरं या ठिकाणी आज पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणामध्ये एकत्र आलेली आहेत. पंख फुटले पाखरांना जाऊन भिडले ते गगनाला, आमच्या शाळेची ही नादान पाखरं होऊन गेली मग परक्याची लेकरू, मन घेती धाव तो बघून आकाशाचा घेर, उंच उंच गेली झेप, पण माझ्या या पाखरांच्या आठवणीत अजूनही घरट्यांचा ठाव, परत आली या स्वारी मायेच्या घरट्यात, जेते होता उभारा, होते डांबून घेतले स्वतःला, तोडले ते पाषाण, भिडले ते गगनाला, पुढे आकाश भेदून चिरून घेतले स्वतःला. आणि यातूनच या प्रांगणामध्ये त्यांची एकमेकांबरोबर त्यांची मैत्री झाली. रक्ताच्या संबंधापेक्षा, रक्तांच्या नात्यांपेक्षा पलीकडली नाती वाढत गेली, वृंदीगत होत गेली. मैत्रीमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि मैत्री कशी असावी, तर मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुःखाच्या वळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, न सांगताच डोक्यातील भाव ओळखणारी जी असते ती मैत्री असते. हल्ली आपण म्हणतो फास्ट फूडचा जमाना आहे. बऱ्याच वेळा गेट टुगेदर आपलं मला वाटतं बहुतेक बॅचचं त्या ठिकाणी वैयक्तिक त्या ठिकाणी प्रत्येक बॅच वाईज त्या ठिकाणी होत असतं. आणि मग या फास्ट फूडच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळत नाही आणि मग कुठं तर आपण हॉटेलला त्या ठिकाणी गेट टुगेदर त्या ठिकाणी करत असतो, मौज मजा करत असतो. पण या पद्धतीला थोडीशी बगल देऊन ज्या घरट्यामध्ये आपण त्या ठिकाणी वाढलो घडलो आणि यशाच्या सीमा पार केल्या, त्या घरट्यालाच त्या ठिकाणी सजवून शिक्षकांनी आम्हाला घडवलं, त्यांचा सन्मान करून या पवित्र स्नानाचा, या पवित्र वास्तूचा गौरव याच ठिकाणी गौरव सोहळा संपन्न व्हावा, या पवित्र हेतून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत, या मान्यवरांचं त्या ठिकाणी आपण या निमित्तानं त्या ठिकाणी सत्कार करूया. सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, एक कुशल संघटक सन्माननीय भारत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार कोल्हापूर चर्च काउन्सिलचे सन्माननीय सेक्रेटरी दीनानाथ कदम साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक रोप आणि त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. सन्माननीय भारत पाटील साहेब, एक उत्तम राजकारणी, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, असे भारत पाटील साहेब या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत.